आई, मी काय मदत करू? तुला कधी सांगितलं होतं बाहेर ये म्हणून, आता येतेस तू? अगं सॉरी, मी ते अगं मी मस्करी करते, लगेच सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाही. दे तुम्ही भाजी नेऊन. नाही नको, मी करते. अगं मी करते. अगं मी करते. आई, मी करते म्हटलं ना. काय ग? काय आरती, हे काय लगेच माझ्या लेकीला कामाला सुद्धा लावलंस? हो, तुमची लेक खूप दिवसानंतर आली आहे ना, म्हणून म्हंटल तुमच्या लेकीला लावावं कामाला. मी मस्त आराम करणार. म्हणून आई त्रास देते ना तुला? तू काळजी करू दे, मी निवडतो भाजी. नाही नको, असू द्या, मी करते. अगं दे ग. असू दे वगैरे काही नाही, ते म्हणतायत ना एवढं करू दे त्यांना. आई. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय, करा निवडा भाजी, निवडा, घ्या निवडा. अय्या काका, आज जर तुम्ही स्वयंपाक करणार असाल ना तर मी सुद्धा जेवणार. यू आर ऑलवेज वेलकम. बैस. पण हा स्वयंपाक मी नाही, आरतीच करणार. घ्या, हे असं असतं यांचं. माझं नाही, तुझं असं असतं. हे म्हणू, तूच बघ, मगाशी हीच म्हणाली ना की सूर्य पश्चिमेला उगवतो म्हणून. तो कधी उगवतो का? तो पूर्वेलाच उगवतो ना, तिथेच उगवायला पाहिजे. घे. अरे बरं काका काकू, तुमचं चालू राहू दे. मी मनवाला न्यायला आले. म्हणजे अगं मला शॉपिंगला जायचंय, पण एकटीला जायचं कंटाळा आलाय. तर तू पण चल ना माझ्या बरोबर. नाही सखी, प्लीज आज नको. अगं असं काय करते? एरवी तर येतेस ना माझ्या बरोबर, मग आज काय झालं? चल ना. अगं नाही, आज नको ना. माझी घराबाहेर पडायची इच्छा नाहीये. मनवा चल ना यार. कमॉन म्हणू बेटा, इच्छा नसायला काय झालं? जाऊन ये, बाहेर फिरून ये, बरं वाटेल. म्हणून खरंच जा, बरं वाटेल. जा. हे बघ मनवा, मी अजिबात ऐकणार नाहीये. तू येणारेस म्हणजे येणारेस. पटकन तयार हो, मी बाहेर तुझी वाट बघते. बाय बाय. हे बघ, मैत्रीण असावी तर अशी. बाबा खरं सांग, काय? तुम्हीच सांगितलं ना सखीला हे सगळं करायला. हो, अगं मी बाप आहे तुझा. माझ्या लेकीच्या मनातलं मला सगळं कळतं, आणि ती तुझी चांगली मैत्रीण आहे. ती तुला चांगलं समजू शकेल, समजावू शकेल. जा तिच्याबरोबर, फिरून ये, बरं वाटेल तुला. ठीक आहे. तुम्हाला असं का वाटतं आम्ही तुम्हाला हायर केलं पाहिजे? ऍक्च्युली काय आहे ना, तुमची कंपनी खूप मोठी आहे, कंपनीचं मोठं नाव आहे. सो मला असं वाटतं तुम्ही जर मला हायर केलं तर मला त्याचा खूप फायदा होईल. तुम्हाला फायदा व्हावा म्हणून मी कंपनी उघडली आहे का? नाही ना. मला माझी कंपनी आणखी मोठी करण्यासाठी पॅशनेटली काम करणारी माणसांची गरज आहे. हो सर, मी करेन तसं काम. पण आता तर तुम्ही म्हणाला तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला काम करायचंय. सॉरी सर, म्हणजे तसं नाही सर. थँक्यू. केविन मध्ये यादव आहे. कम इन. येस सर. 8 मुलींचे इंटरव्ह्यू घेतले आज. अच्छा सर, मग कुठल्या मुलीला फायनल करायचं? कोणालाच नाही. दवे आपण एका रेप्युटेड कंपनीमध्ये काम करतो, टेलरचं दुकान नाही चालवत. सो जरा नीट सर्वे करा आणि चांगले कॅन्डिडेट्स आणा. जमेल? हो सर.
मी अजून डिटेलमध्ये सर्च करतो. आउट. आज एकही काम नीट झालेलं नाही. म्हणून तुमचा विचार येतो तेव्हा खूप चिडचिड होते माझी आणि तो राग दुसऱ्यावर निघतो. तुम्हाला माहिती आहे मला नाही आवडत तरी तुम्ही सोडून गेलात मला. ठीक आहे, पण तुम्हाला मी फोनही नाही करणार आणि घ्यायलाही नाही येणार. तुम्हाला स्वतःहून इथे यायला भाग पडेल मी. अर्जुन कुठेस तू? हा ठीक आहे, घरीच थांब, मी येतोय. राजवीर, मित्र नको ना एवढी चिडचिड करूस. तुला कोणी सांगितलं मी चिडचिड करतोय? ठीक आहे. हो, ते दिसतच आहे की किती ठीक आहेस ते. मी आज यश बरोबर बोललोय दुपारी. मनवा वहिनी घरी नाही आहेत, माहेरी गेले म्हणून तुझी चिडचिड होते हे कळलंय मला. तुला कोणी सांगितलं होतं या गोष्टी यश बरोबर बोलायला? कमॉन यार राजवीर, आता मी तुझा मित्र आहे तेवढा तर हक्क आहे ना मला. किती वर्षापासून ओळखतोस मला? तुला माहिती आहे ना मला नाही आवडत आणि माझे प्रॉब्लेम्स माझ्या फॅमिली बरोबर डिस्कस केलेले मला चालत नाही. सॉरी यार, मला तुझी काळजी वाटली म्हणून मी बोललो. यापुढे असं झालं नाही पाहिजे, लक्षात ठेव. ठीक आहे, नाही होणार, डोंट वरी. खूप भूक लागली आहे यार. कम लेट्स गो फॉर डिनर. नको. का नको? इच्छा नाही. इच्छा नाहीये. हेच मला तुझं आवडत नाही राजवीर. अरे राजवीर, तुझ्या मनात काय आहे ते तू स्पष्टपणे का बोलत नाहीस? आणि याचा त्रास कुणाला होतो? तुला स्वतःलाच. डोंट डू दिस यार, यू मस्ट स्टॉप इट. तुझ्या अशा वागण्याने मनवा बहिणींना सुद्धा त्रास होत असणार. तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर केलेलं तुला आवडत नाही हे मला माहिती आहे, पण तुझा मित्र आहे म्हणून तुझ्या भल्यासाठी मी बोलतोय. अरे हल्लीच लग्न झालंय तुझं. तू मनवा बहिणींना नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर. लग्नानंतर नवरा कमी आणि बायकोचा मित्र जास्त व्हावं लागतं. कुणीतरी कुठेतरी नमतं घ्यावं लागतं आणि समोरच्याला समजून घ्यावं लागतं. इट्स सिम्पल. तू जर का हे असंच वागत राहिलंस ना तर तुमच्यातले प्रॉब्लेम्स, तुमच्यातली भांडणं आणखी वाढतील. माझा प्रॉब्लेम सोडवायला मी कॅपेबल आहे. तुझ्याकडे ऍडवाइस नाही मागितलाय मी. आणि राहिला प्रश्न मनवाचा, तर मी नवरा आहे त्यांचा. त्यांच्याबरोबर कसं वागायचं कसं नाही वागायचं हे मला कळतं. तू शिकवण्याची गरज नाही. निघतोय मी, येतो. ओके, बाय. छान झाली ना शॉपिंग? आणि कपडे सुद्धा छान मिळालेत. मनवा, तुला एक सांगू, तू असं उदास नको राहत जाऊस. सखी, थँक्यू. थँक्यू कशाला? आज तुझ्यामुळे जरा घराबाहेर पडले, खरंच फ्रेश वाटलं. आणि तरी ऐकत नाहीस तू माझं. आज ऐकलं ना? हा, पण सुरुवातीला तर नाही नाहीच म्हणत होतीस ना. ओके, सॉरी. मनवा, मला माहित नाही तुझ्यात आणि राजवीर जिजूंमध्ये नक्की काय चालू आहे, पण एक सांगू, नवरा बायकोची भांडणं ही नेहमीचीच असतात ग. पण एक सूत्र लक्षात ठेव, नवऱ्याचं मन जिंकायचं असेल तर त्याला चांगलं खाऊ घालायचं, आणि राग शांत करायचा असेल तर क्रेडिट कार्डवर मनसोक्त शॉपिंग करायची. मग बघ, सगळं मजेत होतं. तू असं बोलतेस जसं काय तुझी 10 लग्न झाली आहेत. ए, काहीतरीच काय, मी सहज म्हटलं. पण खरं सांगू, राजवीर जिजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
मला बोलवलं? हो. काय? मनूविषयी बोलायचं होतं. बोला ना. तुला जाणवलंच असेल, तिच्या समोर मी राजवीरचा विषय काढत नाही. पण आरती, ती तुझ्याशी तर बोलत असेल ना? नाही असं काही नाही, पण आज सकाळी रडत होती. राजवीरची आठवण येते म्हणून. मग काही नाही, मी लगेच माझ्या फोनवरून राजवीरना फोन लावला. मग काय म्हणाले ते? उचललाच नाही, कामात असते. परत फोन नाही लावलास का? अजून तरी नाही. आई आई ताई कुठे? काय झालं? ताई कुठे? नितीश, काय झालंय? मला ताईशी आत्ताच्या आत्ता बोलायचं. काय झालं नीट सांगशील का तू? तुला आणि ताईला जिजूंचा खूप पुळका होता ना? काय? आता बघ त्यांनी काय करून ठेवलंय. तरी मी तुला सांगत होतो की त्यांनी मला फसवलंय, पण तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता. नितीश, एक तर शांत हो आधी आणि नीट सांग मला काय झालं ते. बाबा, मला माझ्या कंपनीचं नाव रजिस्टर करायचं होतं. म्हणून मी ऑनलाईन चेक करत होतो की अशा नावाची दुसरी कुठली कंपनी फॉर्म झाली का. बर. पण तेव्हा मला कळलं ते नाव आधीच रजिस्टर झाले. बर, मग? आणि ते कोणाच्या नावाने रजिस्टर आहे? अर्थात तुमचे जावई राजवीर मोहिते पाटील. बाबा, ही क्लिअर फसवणूक केली आपली. कुठे ताई? ताई नितीश, नाही, मला आता तिला सांगायचंय तिच्या नवऱ्याचे प्रताप. नितीश, तू असं काही करणार नाहीयेस हा? आई, आता मी तुमचं काही ऐकणार नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होतो, पण त्यांचं हे अति होत चाललंय. तुला कळत नाही का सांगितलेलं? शांत हो आधी. बाबा, नुसतं शांत बसून राहायचं का? हे बघ, ऐक मी तुला काय म्हणते. आता तिला हे सगळं नको सांगूया, कारण तिला ना खूप धक्का बसेल. तिचा मूड खरंच चांगला नाहीये रे. आपण करू ना काहीतरी मार्ग काढू यातून. आई, आणखीन दुसरा कुठला मार्ग काढायचा बाकी आहे? तुला कळत नाही का काय चाललंय? तरी तू तिला काहीही बोलायचं नाहीयेस. बाबा, नितीश, आलास तू? तुम्ही तिघं असे का उभे आहात? काही नाही, सहज. तू काय शॉपिंग करून आलीस का? हो, एक मिनिट हा. नितीश, हे बघ, हे टी शर्ट तुझ्यासाठी आणलंय. मला सांग, आवडतं का? हे धर. काय बघतोयस? ट्राय करून सांग ना, आवडलं की नाही ते. अरे नितीश, नितीश, ह्याला काय झालं? अगं, तू आत्ता बाहेरून आलाय ना, दमला असेल म्हणून गेला असेल. नक्की? हो, तुझी खरेदी दाखव मला. चल आपण आत जाऊया. बरं. बाबा, आम्ही आत. दे इथे. अगं बाई, काय काय घेतलंयस तू? काय माई, कधीपासून तुमचं मनवा चाललंय? आता अगदी कंटाळा आलाय तुमच्या मनवा पुराणा. काय बोलतेस रंजू? मग काय, कधीपासून माझ्या समोर कौतुक चाललंय मनवाचं. ते कौतुक करण्यासारखं वागते ना, म्हणून कौतुक करते ती. ये ना, म्हणून तर माहेरी जाऊन बस. तर माहेरी गेली त्यात एवढं काय ग? तू नाही जात माहेरी? मी जाते ना, पण नवऱ्याशी भांडून नाही जात असं. रंजू, हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात. जाऊ दे ना माई, तुमचा मनवाचा जप करणं काय संपणार नाही. त्यापेक्षा एक काम करा, तुम्हीच जाऊन भेटून ये ना तिला तिच्या माहेरी. त्याच्यासाठी तिकडे कशाला जायला हवं? ती इकडे येईलच ना. माई, तुम्हाला खरंच वाटतं ती इकडे येईल? म्हणजे मला तरी वाटतं ती सुखी आहे तिच्या घरी. बघा ना, दिवसभरात एक साधा फोन सुद्धा आला नाहीये तिचा.
अगं पण ह्याचा अर्थ असा नाहीये की ती घर सोडून गेली. मला आला होता तिचा फोन. माई अहो कसं समजावू तुम्हाला? अहो उगीच आशा लावून बसलोय आपण. स्वाभिमानी आहे ती. सहजासहजी ती परत येईल असं वाटत नाही मला. राजवीर, अरे असं दारात काय उभा आहेस? ये ना आतमध्ये, ये ना. तुला सांगते राजवीर, अरे आम्ही आता मनवा विषयीच बोलत होतो. अरे मनवा घरात नाहीये ना, तर आम्हाला चैनच पडत नाहीये. सारखी तिची आठवण येते. बरं राजवीर, तू पटकन फ्रेश होऊन घे, मी जेवायला वाढते तुला. नाही म्हणजे मनवा घरी नसली तरी तुझी काकू आहे ना तुझी काळजी घ्यायला. काय माहित. भूक नाही मला. अरे थोडं खाऊन घे ना. माई सांगितलं ना भूक नाही. माई अहो कसं समजावू तुम्हाला? हा उगीच आशा लावून बसलोय आपण. मला खरंच वाटतं ती इकडे येईल. अहो ती तिच्या आई वडिलांच्या घरी एकदम सुखी आहे. स्वाभिमानी आहे ती. मला नाही वाटत सहजासहजी परत येईल. मनवा तुम्ही कशा परत येणार नाही. तुमचा स्वाभिमान मोडून तुम्हाला इथे परत यावंच लागेल. तुम्हाला पुन्हा इथे आणण्याचं एकच मार्ग आहे. आवाज कसला आला? राजवीर काय झालं? अरे राजवीर, हे काय झालं? हा कसं लागलं? अशी कशी फुटली बाटली? मी तेवढं लागलंय. नंदा, खालून औषधांचा बॉक्स घेऊन ये. हो आणते. जा लवकर. राजवीर, अरे केवढं लागलंय तुला? माई एवढं काही नाही लागलं. अरे असं कसं म्हणतोस तू? केवढं रक्त येतंय? तू पाणी आण जा. राजवीरला लागलंय बघ केवढं रक्त वाहतंय. जा जा. तू तू आधी बैस बरं. माई काळजी करू नको. बघ एवढं काही लागलं नाही. अरे काय केवढं रक्त वाहतंय? काय बोलतोयस? तुला सांगितलं ना. माई काळजी करू नकोस. अगं चुकून धक्का लागला असेल बाटलीला. राजवीर, मोहन, डॉक्टरने बोलव. डॉक्टरला बोलवण्याची काही गरज नाही. अरे अशी गरज नाही कसं म्हणतोस तू? डॉक्टरना बोलवलंच पाहिजे. केवढं रक्त वाहून गेलंय. माहीत तो समजा होता याला. माई मी डॉक्टरला फोन करतो. राजवीर, किती निष्काळजीपणा करतोस. काही जास्त झालं असतं तर. खरंच फार लागलं नाही. हे बघ रक्त पण दुखत नाहीये का? नाही. फार
दे माझ्याकडे ते, मी करतो, तू नको काळजी करू. ठीक आहे, पण उद्या सकाळी मी डॉक्टरना बोलवणार आहे. हो ठीक. माई मी काय म्हणते, त्याला आराम करू दे थोडा वेळ. मी धनाला सांगते काचा साफ करायला. हा, आणि काही लागलं तर बोलव, म्हणजे हाक मार, आहे मी इथेच. राजवीर, नाही, खरंच काळजी करू नको, तू आराम कर. काळजी करू नकोस, जा.